बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही आत्तापर्यंत बापूजींचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना आली असेल की आपण या 5 तत्वांमध्ये आहोत. म्हणजे हे स्थूल जगत आहे आणि मृत्यू झाल्यानंतर जेव्हा 5 तत्वांचे शरीर हे 3 तत्वांमध्ये बदलले जाते तेव्हा त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. तर हे सूक्ष्म शरीरवाले त्यांचे अस्तित्व कशा प्रकारे आपल्याला जाणवून देतात हे आपल्याला माहिती आहे का? तर आमचे अस्तित्व इथे आहे हे सूक्ष्म जगतवाले आत्मे कशा प्रकारे जाणवून देतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा खूपच रोचक असा व्हिडिओ होणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता अनंत भाई बापूजींना परम शांती म्हणतात आणि प्रश्न विचारतात की आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न राहिलेले होते ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ज्यांनी आमचे आधीचे भाग पाहिलेले नसतील त्यांनी जरूर हे भाग पाहावेत, कारण ते खूपच रोचक असे व्हिडिओ आहेत. बापूजी, आता आपण चर्चा करणार आहोत की जागोजागी आत्मे असतात. जसे तुम्ही मला एकदा सांगितले होते की जंगलामध्ये खूप आत्मे राहतात. जसे शिवाचे मंदिर असेल तर जंगलामधील शिवाच्या मंदिरामध्ये ते आत्मे ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत असतात आणि शांती शोधत असतात, शांती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तर असे जंगलामध्ये जे आत्मे राहतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल बापूजी? यावर बापूजी म्हणतात की पहा, मनुष्य आत्मा मृत्यूनंतर कोणत्याही धर्म पंथ संप्रदायाचा असो तर त्याला शांती मिळवण्यासाठी शहरामध्ये खूप अडचणी येतात. तिथे पोल्युशन म्हणजे प्रदूषण असते, गोंधळ असतो. त्यामुळे शांती मिळवण्यासाठी पर्वतांवर, हिमालयामध्ये, शिवमंदिरामध्ये त्यांना जावे लागते. काही आत्मे तर उंच पर्वतांच्यावरती राहतात आणि दूरदूरच्या गावांमध्ये सुद्धा, तर तिथे त्यांना शांती मिळते. मग शांती मिळवण्यासाठी ते अशा शिवमंदिरांमध्ये किंवा आपापल्या इष्टदेवतेच्या मंदिरामध्ये असे आत्मे जातात आणि तिथे मंत्र जप करतात. जसे शिवाला मानणारे ओम नमः शिवाय याचा जप करतात, ज्यांना ज्यांना मानत असतील त्यांच्या मंत्राचा जप करत असतात. कारण प्रत्येक भूत प्रेत आत्म्याला शांती पाहिजे आहे आणि शांतीसाठी ते मंत्र जप करतात. जसे मनुष्य नाही का घरामध्ये बसून मंत्र जप करत, मनुष्य तर खूप वेळा अनुष्ठान सुद्धा करतात. त्याच प्रकारे दूरच्या मंदिरांच्या मध्ये जाऊन ते पण अनुष्ठान करतात, होम हवन करतात. इथे प्रत्येकालाच शांती पाहिजे आहे. मग ते जंगलामध्ये जातात. मनुष्याला पण पहा ना, मनशांती शोधण्यासाठी माणूस दूर दूरवर फिरत राहतात. जसे कुणी गिरनारला जातात, कुणी पर्वतांच्या वरती फिरायला जातात, कुणी दूर दूर पर्वतांच्या वरती जसे वैष्णोदेवीला सुद्धा जातात, जिथे कमीत कमी लोक असतील, जनता नसेल. आपल्याला शांती पाहिजे असेल तर लोक नको ना. मग जिथे कमीत कमी वस्ती असते, लोक असतात, अशा दूर दूरच्या ठिकाणी लोक शोधून शोधून फिरायला जातात. आता अनंतभाई विचारतात की बापूजी, मी काही यूट्यूब चॅनलमध्ये पाहिलेलं आहे की फक्त एका घराची गोष्ट नाही, पूर्णच्या पूर्ण शहर, पूर्णच्या पूर्ण गाव जिथे संपून गेलेले आहेत, पण त्या गावांमध्ये आत्मे तर राहतात. सूक्ष्म जगामधले 3 तत्वातील आत्मे राहतात आणि लोकांना जाणीव करून देतात की आम्ही 500 वर्षापूर्वी इथे होतो, हे आमचे पूर्ण गाव होते आणि इथे असे असे झालेले होते. जे 500 वर्षांच्या पूर्वी झालेले होते ते आज पण तशाच प्रकारे ॲक्टिव्हिटीज म्हणजे हालचाली करत असतात. हे एक उदाहरण सांगितले. डिस्कवरी चॅनलवरती खूप वर्षांच्या पूर्वी मी असा एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये एक जहाज भूतबाधित बनलेलं होतं आणि त्यामुळे ते जहाज नष्ट झालं. तरीसुद्धा त्या जहाजाचा जो पायलट होता तो जिवंत असताना ज्या काही हालचाली करायचा त्याच हालचाली तो भूत बनल्यानंतर सुद्धा करत असे. म्हणजे भूत बनल्यानंतर सुद्धा त्याचे रुटीन जसेच्या तसेच आहे. तर त्याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे बापूजी? यावर बापूजी उत्तर देतात की पहा, कधी कधी पूर्णच्या पूर्ण गाव कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, जसे कधी पूर आला असेल, पुराचे पाणी गावात घुसले असेल, भूकंप आला असेल, कोणती तरी नैसर्गिक आपत्ती आली असेल, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण गाव सोबतच नष्ट झालेले असेल. तर तिथे राहणारे जे मनुष्य आत्मे होते ते भूत प्रेत बनून गेले ना. त्यामुळे ते आत्मे मेल्यानंतर सुद्धा तिथेच राहतील आणि तिथे जर कुणी येत असेल, रात्रीच्या वेळी कुणी येत असेल, तर ते सर्व आत्मे मिळून ते जुने गाव जसे होते तसे त्या व्यक्तीला दाखवतील. असे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल.
रात्रीला असे दृश्य पाहायला मिळेल की तिथे एक जुने गाव आहे आणि तिथे सर्व लोक राहत आहेत. कुणी पण पाहेल तर त्याला असे दिसेल, पण जेव्हा सकाळी पाहतील तर तिथे कुणीही काहीही मिळणार नाही. फक्त रात्रीच्या वेळेस तसे पाहायला मिळेल. आता अनंत भैया पुढे म्हणतात की हो, असे पण किस्से खूप चॅनलमध्ये मी ऐकलेले आहेत की हॉटेलमध्ये रात्रीला वस्ती केली असता आणि सकाळी जाऊन पाहिले असता माहिती होते की ते हॉटेल तर नव्हतेच किंवा तिथे कुणी स्टाफसुद्धा नव्हता. तो तर त्यांचा भ्रम होता की वास्तवामध्ये त्यावेळेला टाईम आणि स्पेस यांच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला होता. यावर बापूजी म्हणतात की तसे नाही, पण सूक्ष्म जगतामधील आत्मे आहेत. जसे कुणी खूप जुने आहे, कुणी 100-200 वर्षापूर्वी हायवेवरती किंवा कुठेही जुने हॉटेल होते आणि आता ते पूर्णच्या पूर्ण नष्ट झालेले असेल, पण आता त्या जागेवर तिथे हॉटेल नाही, पण 100 ते 200 वर्षांच्या पूर्वी ते हॉटेल होते. मग असे आत्मे रात्री त्या हॉटेलमध्ये राहतात, असे दृश्य दाखवतात. मग असे 100-200 आत्मे हॉटेलमध्ये मेलेले होते. जो कोणी पण जाणारा असेल तर त्यांना असे आत्मे दाखवून देतात की हॉटेल रात्री चालू आहे. मग तो आत्मा हॉटेलमध्ये जाईल, तिथे जेवण करेल, पाणी पिईल आणि सकाळी जेव्हा तो निघेल त्या हॉटेलमध्ये कुणीही नसेल. वास्तवामध्ये तिथे काहीही म्हणजे बिल्डिंगसुद्धा नसेल. अनंत भैया आता पुढे प्रश्न विचारतात की या गोष्टींचा काय फायदा बापूजी? हे आत्मे असे का करतात? त्यांना काय मेसेज किंवा निरोप द्यायचा असतो की आम्ही अजून पण इथे आहोत आणि आम्हाला अजून मुक्ती मिळाली नाही, तर त्यांना नक्की काय पाहिजे आहे? तर बापूजी यावर म्हणतात की असे आत्मे वास्तवामध्ये कुणाचा ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा काही झालेले आहे ते प्रूव्ह करू इच्छितात, म्हणजे त्याला पुरावे देऊ इच्छितात, पण मनुष्य या सर्व गोष्टी समजू शकत नाही. अनंत भैया पुढे म्हणतात की बापूजी, जसे आपल्याला स्वप्न येते, मग स्वप्नामध्ये एखादी गोष्ट दिसते, एकदम सत्य असल्याप्रमाणे ती भासते, परंतु सकाळी उठल्यानंतर स्वप्न आठवतच नाही. मग ती गोष्ट पण संपून गेलेली असते. तर या गोष्टी भ्रम आहेत की सत्य आहे? यावर बापूजी उत्तर देतात की पहा, भ्रमाचे म्हणाल तर या डोळ्यांना जे काही दिसते ते सर्व विनाशकारी आणि भ्रम आहे. त्याचा नक्की कधी ना कधी विनाश होत असतो. मात्र 3 तत्ववाले आत्म्यांचा तरी विनाश होत नाही. 3 तत्वाचे आत्मे तर रिॲलिटी आहे ना, सत्य आहे, ते वास्तवामध्ये आहेतच आणि ते दाखवू इच्छितात. मनुष्याच्या स्वप्नामध्ये पण ते दाखवतात की मी तुझा आजोबा आहे, पणजोबा आहे आणि मुक्ती न मिळाल्यामुळे मी इथे बसलेला आहे. मला या घरामध्ये बसवा, माझे मंदिर बनवा. देवी देवता पण दर्शन देतात की मी तुझी कुलदेवता आहे, कुलदेवी आहे, हे माझे मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये बसलेले आत्मे असतात, ते सांगतात. तर हे आत्मे म्हणजे भ्रम नाही, पण मनुष्य त्याला समजू शकत नाही, म्हणून भ्रम आहे असे माणसाला वाटते. पण त्यांच्या तृप्तीसाठी कुणी नारायण बली करतात. तर अशी ही भ्रमित दुनिया नाही आहे. वास्तवामध्ये सूक्ष्म जगताची दुनिया आहे, सटल वर्ल्ड आहे. तिथे खूप सारे आत्मे आहेत. मनुष्यापेक्षा कितीतरी पटीने आत्मे सूक्ष्म जगतामध्ये आहेत. आता अनंत भैया पुढे विचारतात की बापूजी, तुम्ही सांगितले होते की आता आपल्या ब्रह्मांडामध्ये छोट्या छोट्या आत्म्यांचा ग्रुप आहे किंवा झुंड आहे, ते सूक्ष्म जगतामध्ये राहतात, त्याबद्दल काहीतरी सांगा ना. यावर बापूजी म्हणतात की बघा, आधी मी आपल्या शास्त्रांमधील गोष्ट सांगतो. आपल्या भूलोकाच्या वरती भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, नंतर ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी आणि नंतर परमधाम आहे ना. आधी होते, पण ब्रह्मांडामध्ये पण कायम स्पेस परिवर्तन होत असते. इथे कुणी गॅलेक्सीमधून, कुणी युनिवर्समधून आलेले आत्मे आहेत. हे मी सांगितलेले आहे की हे जे धर्म, मठ, पंथ, संप्रदाय कुठून आलेले आहेत, एवढे सारे आत्मे कुठून आलेले आहेत, तर ते कुणी गॅलेक्सीमधून आलेले आहेत, कुणी युनिवर्समधून आलेले आहेत, कुणी ग्रेट युनिवर्समधून आलेले आहेत, कुणी ग्रेट ग्रेट युनिवर्समधून आलेले आहेत. आपल्या ग्रुपमध्ये आपला ग्रुप घेऊन आपल्या ब्रह्मांडामध्ये जे आधी 1 प्रकाश वर्षाचे होते, आपले सोलर सिस्टम म्हणजे ब्रह्मांड 1 प्रकाश वर्षाचे होते. 7 लोक वरती आणि 7 लोक खाली असे 14 भुवनांचा स्वामी शिव निराकाराला म्हणतात. शिव निराकार परमात्मा आहे. ब्रह्मांडाच्या बऱ्याच लेयर्समध्ये आत्मे असतात, वेगवेगळ्या आवरणांमध्ये आत्मे असतात आणि जेव्हा त्यांचे पतन होते तेव्हा ते मनुष्य बनून जातात. देवतासुद्धा मनुष्य बनून गेलेले आहेत.
जेवढे पण सोलर सिस्टम्स आहेत ना, ब्रह्मांड आहेत, त्यामध्ये स्थूल जगत पण आहे आणि सूक्ष्म जगतसुद्धा आहे. आता पुढे अनंतभाई विचारतात की बापूजी, जसे मंगळ ग्रह आहे, शनी आहे, आपले जे ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, ते सुद्धा आता हॉन्टेड म्हणजे भूतबाधित झालेले प्लॅनेट्स झालेले आहेत. तुमच्या हिशेबाने तिथे पण आत्मे आता राहतात ना? बापूजी म्हणतात की बघा, माझा एक व्हिडिओ आहे मंगळ ग्रहावर. तर तो जो मंगळ ग्रह आहे तो धरतीचा पुत्र मंगळ होता. त्याने मंगळ बनवला, जसे शुक्राचार्यांनी शुक्र ग्रह बनवला होता, शनीने शनी ग्रह बनवला होता. असे सर्व ग्रह बनवले. सर्व देवी देवतांनी आपल्या राहण्यासाठी ग्रह बनवले होते. आता अनंतभाई विचारतात की मंगळावरती जीवन आहे की नाही? हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आधीच. बापूजी म्हणतात की मंगळावर व्हिडिओ बनवलेला होता. 8000 वर्षांपूर्वीचे मंगळावरील ओरिजिनल जे आत्मे होते, त्यांना बाहेरून आलेल्या आत्म्यांनी पळवून लावले आणि तिथून आत्मे पळून दुसऱ्या लोकांच्या मध्ये गेलेले होते किंवा धर्तीवर सुद्धा काही जण आले होते. तर आपल्या ब्रह्मांडामधील, आपल्या सोलर सिस्टममधील आजचे सारे ग्रह उपग्रह तिथे सर्वांवर बाहेरून आलेल्या आत्म्यांनी कॅप्चर केलेलं आहे. दूरवरून येणाऱ्या आत्म्यांनी तिथे कॅप्चर किंवा कब्जा केलेला आहे आणि तिथल्या मूळ रहिवाशी आत्म्यांना पळवून लावले. आणि मग असे आत्मे धर्तीवर येऊन वेगवेगळे धर्म संप्रदाय आले आहेत ना. आज सर्वात जास्त ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या धर्तीवरती जास्त आहे. त्यांच्यानंतर मुसलमान आहेत आणि मग हिंदू आहेत ना. आधी तर हे सर्व असे नव्हते. आजपासून 2500 वर्षांच्या पूर्वी हे धर्म नव्हते. तर हे सर्व कुठून आलेले आहेत? तर हे दुसऱ्या ब्रह्मांडामधून आलेले आहेत, गॅलेक्सीमधून आलेले आहेत, युनिवर्समधून आलेले आहेत. आता अनंत भैया विचारतात की पण बापूजी, आत्मे ज्या धर्माला फॉलो करतात आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला असे समजा, तर जसे आपण सांगितले की 198 करोड वर्षांच्या पूर्वी, पुढे बापूजी त्वरित म्हणतात की नाही, 198 करोड वर्षांच्या पूर्वी जे लोक आले ना, जो ब्रह्मांडाचा पहिला परार्ध होता, म्हणजेच ब्रह्माच्या 50 वर्षाला एक परार्ध असे म्हणतात. तर ब्रह्माची 50 वर्षे म्हणजे किती? तर ब्रह्माचे एक वर्ष बरोबर 31 खरब 10 अरब 40 करोड वर्ष असतात ना. तर असे करून एक परार्ध पूर्ण झालेला आहे आणि आता दुसरा परार्ध सुरू होऊन 198 करोड वर्ष झालेली आहेत आणि त्यातील 7व्या मन्वंतराचे 28वे युगांतर चालू आहे. आता अनंत भैया पुढे म्हणतात की मी पण हे म्हणत आहे की हे जेवढे पण जुने, समजा की 1 करोड वर्षांच्या पूर्वीचा जुना आत्मा असेल, तर त्यावेळी तर धर्म नव्हते ना. मग ते का आपल्या या धर्माला पकडून बसलेले आहेत? ते तर न्यूट्रल हवेत ना. यावर बापूजी म्हणतात की पण या धर्तीवर सर्व आत्मे का येत आहेत? हे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, याचा उल्लेख केलेला आहे. कारण जेवढे पण मेसेंजर आले, मग ते इस्लाममध्ये असो, ख्रिश्चनमध्ये असो, डिवाईनमध्ये असो किंवा मुसलमानांच्यामध्ये असो, जेवढे पण पैगंबर मेसेंजर आले, तर त्यांनी काय सांगितले की कयामतच्या दिवसाला खुदा ताला नूर स्वरूपाने धर्तीवर येऊन कबरींच्या मधून उठवून तुम्हाला घेऊन जाईल. आणि मग हे म्हणत आहेत ना, कयामतचा दिवस, कयामतचा दिवस. तर 198 करोड वर्षांच्या पूर्वी पूर्ण ग्रेट युनिवर्समध्ये माहिती झाले की ऑलमायटी आपल्या ब्रह्मांडामध्ये, आपल्या धर्तीवर कुठे ना कुठेतरी आलेले आहेत. ते गुप्त वेशामध्ये काम करत आहेत, हे त्या लोकांना माहीत झाले. सूक्ष्म वतनवाल्यांना माहिती झाले. मी हे बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहे. म्हणून हे सारे आत्मे मनुष्य रूपामध्ये आले. धर्तीवर खूप सारे लोक अवतार घेऊ इच्छित आहेत. मनुष्य बनायचे आहे. धर्तीवर जन्म घेण्यासाठी खूप लोकांची इच्छा आहे, परंतु ते घेऊ शकत नाहीत. यावर अनंतभाई म्हणतात की बापूजी, जर हॉन्टेड हाऊसेस वाढत आहेत या धर्तीवर, तर मनुष्य कुठं राहील? यावर बापूजी म्हणतात की मी तर सांगितलेले आहे की प्रत्येक घरामध्ये 2, 3, 4 भूतं तर आहेतच. तुमचे दादा आहेत, परदादा आहेत, दादी आहेत, ते कोठे जातील? यावर अनंत भैया म्हणतात की जर त्यांचा पुनर्जन्म नाही झाला, तर मग ते कुठे जातील? त्यांच्याकडे तर परमधामामध्ये जाण्यासाठी काही कल्पना देखील नाही. बापूजी म्हणतात की त्यांच्यामध्ये, आपल्या परिवारामध्ये मोह असतो ना. गीतेमध्ये म्हटलेले आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा.
जर मोह नसेल तर वरील लोकांच्या मध्ये जातील, पण जर मोह असेल, आपल्या परिवाराबद्दल मोह असेल, तर मग ते वरती जाऊ शकणार नाहीत. यावर अनंत भैया विचारतात की तर घरामध्ये जे आपले पूर्वज बसलेले आहेत, मग त्यांनी काय करावे? मी एक गोष्ट सांगतो की बऱ्याच घरांमध्ये एकापेक्षा जास्त आत्मे बसलेले आहेत, पण ते चुपचाप बघत आहेत ना, कुणाला त्रास देत नाही आहेत, बसलेले आहेत. ते मंदिरामध्ये पण जाऊ शकतात आणि तेव्हा घरामध्ये खाणेपिणे बनवतात. तर खाण्यापिण्याची वासना ज्यांना आहे तर ती वासना पूर्ण करतात. त्यांना पण खाणेपिणे पाहिजे. भूत प्रेतांना पण पाहिजे ना, त्यांना सुद्धा वासना असते ना. तर मग हे सर्व तिथे भरलेले आहे, खरबोपेक्षा जास्त संख्येने भरलेले आहेत. पण आता परिवर्तन होणार आहे, खूप लवकर परिवर्तन होणार आहे. जगाचे परिवर्तन होणार आहे. मुक्ती, जीवनमुक्ती सर्वांना मिळणार आहे. कमजोर आत्म्यांना मुक्ती आणि उच्च क्वालिटीच्या आत्म्यांना जीवनमुक्ती मिळणार आणि पुढे जाऊन हे काम होणार आहे. म्हणून सर्वांना मी एक मेसेज देत आहे की पुढे जाऊन सर्व काही परिवर्तन होणार आणि बापूजींनी सांगितल्याप्रमाणे जर अशा आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी त्यांचे रचनाकार असतो, तोच मुक्ती देत असतो ना. जसे ब्रह्मांडाचा रचनाकार शिव असतो, तर ब्रह्माची 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्वांना मुक्ती हा शिव निराकार देऊ शकतो. शिव सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी निर्माण करून पूर्ण ब्रह्मांडाला जाळून टाकतात. अशा प्रकारे महाब्रह्मांडाचा मालक म्हणजे महाशिव हा महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना वाइंड अप करत असतात. त्याच प्रकारे युनिवर्सचे देखील सृजन आणि विसर्जन होतच असते. यावरती आमचा एक व्हिडिओ आहे. यावर अनंत भैया म्हणतात की याबद्दल शेवटी मी हेच म्हणेन की आत्मस्वरूप बनून आत्म्यामध्ये जेवढी शक्ती वाढेल, तेव्हा आपल्या घरामध्ये जे काही आत्मे आहेत, मग ते हॉन्टेड हाऊस का असेना, ते आत्मे आपल्याला त्राससुद्धा देणार नाहीत. यावर बापूजी म्हणतात की उलट तुम्ही त्यांना शक्ती पण देऊ शकता. ते कमजोर आत्मे आहेत आणि तुम्ही खूप पॉवरफुल आत्मा आहात, बेहदचा आत्मा आहात. तुमच्या आत्म्यामध्ये एवढी शक्ती आहे, तुमचा ऑरा म्हणजे आभामंडळ खूप पॉवरफुल आहे. मग पूर्ण घरामध्ये तुमचे आभामंडळ पसरेल. 100 फुटापर्यंत तुमचे आभामंडळ वाढेल. 100 फूट, 200 फूट, 500 फुटांपर्यंत वाढेल. आत्मस्वरूपाची स्थिती बनून जाईल आणि तुमचा ऑरा वाढत जाईल. मग आत्म्यामध्ये परमतत्व येतील, आत्म्यामध्ये परमप्रकाश येईल आणि परमतत्वांचा ऑरा बनून जाईल. मग असे जे निगेटिव्ह आत्मे आहेत ते तुमच्या ऑरामध्ये, आभामंडळामध्ये येतात, ते तुमच्या घरामध्ये आहेत ना, त्यांना मुक्ती मिळून जाईल. असे कमजोर आत्मे आहेत त्यांना मुक्ती मिळेल. म्हणून मुक्ती आणि जीवनमुक्तीचे जे कार्य आहे, हे कार्य बेहदचे आत्मे करतील. थोड्याच अवधीमध्ये हे काम सुरू करतील. ते आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन स्वपरिवर्तनाचे कार्य करतील आणि स्वपरिवर्तन करून व्यक्तमधून अव्यक्त बनतील आणि अव्यक्त स्वरूपामध्ये आसपासच्या बऱ्याच आत्म्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती देतील. तर हा असा कार्यक्रम पुढे होणार आहे. अनंतभाई म्हणतात की तुम्ही खूप सुंदर प्रकारे हे हॉन्टेड हाऊसचे सर्व भाग आम्हाला समजावलेले आहेत. बापूजी, मी सर्व लोकांना हे सांगू इच्छित आहे की आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या इंटरव्ह्यू विथ बापूजी या प्लेलिस्टला बघून तुम्ही लाईक करा, शेअर करा, कारण ही खूप महत्त्वपूर्ण आहे. तसे तर आमचे सर्वच व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहेत आणि आमचे व्हिडिओ हळूहळू वेगवेगळ्या भाषांमधून जसे तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओरिसा, मराठी, ओरिया, गुजराती, इंग्लिश या भाषांमध्ये आले आहेत. तसे चॅनल देखील आहेत आणि हळूहळू लोक या चॅनलशी जोडले जात आहेत. प्रत्येक भाषेमध्ये याचे भाषांतर होत आहेत आणि हे काम लवकरच खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओची प्रतीक्षा करा. तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकरच मिळेल. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, लोकांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या आत्म्याचे कल्याण होईल आणि आपले जे पूर्वज आहेत ते प्रत्येक घरामध्ये जे पूर्वज आहेत त्यांचे कल्याण होऊ शकेल. बेहदची परम महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live.
Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम